ओम साईराम. श्री रामचंद्र केशव नाईक यांनी 1924 आपला सही अनुभव लिहून शिर्डी संस्थानला दिला होता. तो अनुभव त्यांच्या शब्दात आपणास सांगत आहे. श्री नाईक लिहितात, मी सुमारे 5-6 महिन्यापासून मलेरियाने आजारी होतो. औषधे घेत होतो पण फरक पडत नव्हता. नंतर अशी परिस्थिती झाली की मी बिछाण्यात 21 दिवस बेशुद्ध अवस्थेत पडून राहिलो. डॉक्टर, वैद्य आणि नातेवाईकांनी माझी जगण्याची आशा सोडली होती. मुलगा गणपत हा शिक्षणासाठी बाहेरगावी राहत होता. त्याला माझ्या गंभीर अवस्थेची कल्पना नव्हती. तो LLB परीक्षेत पास झाला आणि ती आनंद वार्ता सांगण्यासाठी 21व्या दिवशी घरी आला. पण माझी गंभीर अवस्था पाहून त्याला वाईट वाटले. मात्र त्याची श्री साईबाबांवर दृढ श्रद्धा असल्याने त्याने सर्व देवांना हार घातले आणि पेढ्याचा नैवेद्य दाखवला. माझ्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी त्याने बाबांना प्रार्थना केली. बाबांनी त्याची प्रार्थना ऐकली आणि रात्री 1 वाजता माझ्या अंगाला घाम येऊ लागला. ताप कमी झाला आणि थोडी शुद्ध आली. मग सर्वांनी डॉक्टरांना बोलवणे पाठवले. मला जेथे झोपवले होते त्याच्यावर भिंतीवर श्री साईबाबांचा फोटो आहे. त्या फोटोला घातलेला हार अचानक सुटला आणि माझ्या गळ्यात येऊन पडला. त्याचवेळी मी श्री साईबाबांचा स्पष्ट आवाज ऐकला. ते म्हणाले, झोपलास काय? शिर्डीला कधी येणार? मी तुझी वाट पाहत आहे. शिर्डीला येताना फक्त 4 दिवसासाठी येऊ नको. आता संसाराचा सर्व भार मुलावर सोपव आणि नोकरीतून निवृत्ती घेऊन शिर्डीत कायमचा येऊन राहा. तेथे माझी सेवा कर. या बाबांच्या शब्दानंतर मला पूर्ण शुद्ध आली आणि मी उठून बसलो. सर्वांना खूप आश्चर्य वाटले. मी जेव्हा उठून बसलो तेव्हा माझ्या गळ्यात हार होता. थोड्या वेळात डॉक्टर आले आणि त्यांनी मला तपासले. ते खुश झाले आणि म्हणाले, आता पेशंट ठीक होईल. नंतर मी श्री साईबाबांचा प्रसाद घेऊन कपाळी उदी लावली. सकाळपर्यंत मी पूर्ण बरा झालो. श्री साईबाबा आजही फोटोच्या रूपात घरी वास्तव्यात असतात. अनेक भक्त याची प्रचिती घेत आहेत. जय साईराम. असेच अद्भुत अनुभव ऐकण्यासाठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करावे.